आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि इथे मी गावचा ब्रेकफास्ट रेडी करत होते. तर ब्रेकफास्टमध्ये सँडविच होता आणि त्याच्यावरून थोडंसं मी इथे टाकलं होतं चीज, कारण चीज लहान मुलांसाठी चांगलं असतं, तर ती कराटेला देखील जाते. तर मी अल्मराईचं चीज यूज करते किंवा दुसरंही करते, परंतु त्याला अशा प्रकारे वरून सीलिंग म्हणजे सील असेल तरच घेते, कारण काही काही जे पॅकेट असतात त्यांना सील होत नाही. सो त्यामुळे काय होतं की ते चीज आहे तर ते खराब होतं. नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालेलो आहोत आता बीचला. कोणत्या बीचला माहिती नाही, परंतु बीचला कारण आता उन्हाळा आहे आणि संध्याकाळची वेळ आहे. आता जवळ 4:15 वाजून गेलेत आणि आता रमादान हॉलिडेज देखील आहेत. 4 दिवस सुट्ट्या होत्या. तर आता जस्ट आम्ही आवरले घरातलं आणि निघालोय. तर राघवला नवीन ड्रेस घातलाय. हा काय राघव झोपलेला आहे. तर आम्ही अलखान बीचला पोहोचलोय आता आणि खूप प्रचंड गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता केवढी माणसं आहेत, परंतु आम्ही गाडी पूर्ण आतमध्ये घेऊन जाणार आहे. तर किती तिकीट आहे माहिती नाही, तर तुमच्यासोबत मी शेअर करेल किती तिकीट आहे ते. आणि राघव आतमध्ये गेला की थोडा हातात घेऊन झोपेल, तर एक 10 मिनिटं 15 मिनिटं तो उठेल असतो.
आणि तुम्हाला जर पूर्ण कार आतमध्ये न्यायची असेल बीचवर तरी 40 दिराम चार्जेस आहेत. आणि आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो ॲक्च्युली कार घेऊन अल खान बीचला. आधी आम्ही फॅमिलीचं तिकीट काढून जात होतो, परंतु तेव्हा कमी होतं, पूर्ण कार नेल्यामुळे जास्त पडलं. सो आम्ही म्हटलं की पहिल्यांदा ट्राय करावं किती आहे, परंतु तुम्ही 7 वाजेपर्यंत तिथे थांबू शकता. आणि आम्ही बीचवर गेलो तर राघव अजिबात पाय खाली टेकवत नव्हता. आणि राघवचा फर्स्ट वॉक होता बीचवरती. त्याला अजून माहिती नव्हतं बीचवरती खाली पाणी असतं, पाणी येतं किंवा वाळू वगैरे असते, काहीच माहिती नव्हतं. परंतु जेव्हा त्याने तिथे टॉईज पाहिले, शेजाऱ्यांचे गाडी वगैरे पाहिली, त्याला गाडी खूप आवडतात. सो गाडी पाहिल्यावर ती गाडी त्यांनी जाईपर्यंत सोडलीच नाही. आणि ती आमची नव्हती, शेजारच्यांची होती, परंतु त्यांनी थोडा वेळ त्याला खेळण्यासाठी दिली होती. तर तो इतका प्रचंड खेळला, तर त्याचे खूप सारे रील्स बनवलेत मी, तर मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेल. आणि दीदीच्या वस्तू घेणार नाही असं होणारच नाही. मध्ये मध्ये जाऊन ती जे काही करत होती तिथे सँड टॉईज घेऊन, तर सगळं बिघडून येत होता तो. तर त्याने खूप एन्जॉय केला ॲक्च्युली बीचवरती.
पेस्ट्री घेतल्या होत्या, गाऊसाठी एक आणि माझ्या मिस्टरांसाठी एक. तर खूप छान असतात ॲक्च्युली इथल्या पेस्ट्री आहेत. मला चॉकलेट पेस्ट्री वगैरे केक देखील खूप आवडतात, केकही खूप छान असतात, परंतु चॉकलेट केक आमच्या सगळ्यांचा फेवरेट आहे घरामध्ये. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता गाऊचा बर्थडेचा केक आहे तर तो बुक करून आलोत आणि आता राघव झोपायला आलाय. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.